बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील मध्यवर्ती शिकवण जी आहे निब्बाण, त्याचं अध्ययन करीत आहोत. आणि मागच्या वेळेस आपण बघितलं की निर्णय धर्मामध्ये स्वर्गाची किंवा मुक्तीची कल्पना कशी आहे ती. आज बुद्धानं जे निब्बाण शिकवलं त्याबद्दल बाबासाहेबांनी जी मीमांसा केलेली आहे ती पाहणार आहोत. हे एक अतिशय उत्तम दर्जाची मीमांसा आहे. थोडक्यामध्ये लिहिलेलं आहे, परंतु अतिशय मुद्देसूद लिहिलेलं आहे. फक्त ते मुद्दे आपल्याला नीट समजून घेणं आवश्यक आहे. हितधर्मामधली मोक्षाची कल्पना आपण बघितली होती की मेल्यानंतरची ती प्राप्ती आहे. कुठलाही धर्म जिवंतपणे माणसाला मोक्ष किंवा सर्व सुख देत नाही, मेल्यानंतरची गोष्ट. बुद्धाचा धर्म या बाबतीमध्ये वेगळा आहे. बाबासाहेबांनी म्हटलं आहे, भगवान बुद्धाने शिकवलेल्या सर्व सिद्धांताचा निब्बाण हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे. सेंट्रल फिलॉसॉफी ऑफ बुद्धिझम असं त्याला म्हणतात. सेंट्रल फिलॉसॉफी ऑफ बुद्धिझम, बुद्ध धर्माची मध्यवर्ती केंद्रीभूत अशी शिकवण किंवा तत्त्वज्ञान. निब्बाण म्हणजे काय? बुद्धप्रणित निब्बाण हे बुद्धपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा अर्थानं आणि आशयानं वेगळे आहे. बुद्धाच्या अगोदर ज्यांनी निर्वाणाची कल्पना केली त्यापेक्षा याचा आशय म्हणजे गाभाही वेगळा आहे आणि त्याचा अर्थसुद्धा वेगळा आहे. बुद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानत असत. ते मागच्या वेळेस आपण बघितलं. 4 प्रकारचा मोक्षपूर्वी मानला जात असे. पहिला लौकिक म्हणजे खा प्या मजा करा म्हणजे मोक्ष, जी चार्वाकाची शिकवण मांडली जाते. मोक्ष दुसरं काही नाही. जो पण जीवात जीव आहे तोपर्यंत मजा करा, तो आनंद घ्या, बस तोच मोक्ष आहे. अशा प्रकारची बुद्धाच्या अगोदर एक शिक्षण प्रणाली होती. ती चार्वाक म्हणून प्रामुख्याने मांडली होती. ऋणम कृत्वा धृतम पिबेत असं एक चार्वाकाचं वचन आहे. जीवात जीव असेपर्यंत मजा इतकी करायची की कर्ज काढून का होईना पण तूपच खायचं. म्हणजे हे काही कसर ठेवायचं नाही. पुन्हा त्यानं म्हटलं आहे की मृत्यू झाल्यानंतर पुढचा काय भरोसा, काही माहीत नाही. म्हणून आता जीवात जीव आहे तोपर्यंत चंगळ करा. त्याला आपण व्यवहारामध्ये चंगळवाद म्हणतो. बुद्धाच्या काळामध्ये चार्वाकाचं मत म्हणून ते मांडलं जात होतं. आणि तत्त्वज्ञान त्याला मध्ये भौतिकवाद म्हणतात की आत्ता जे काय आहे त्याला सुख मानायचं, बाकी कशावरती विश्वास ठेवायचा नाही. ब्राह्मणी आणि औपनिषदिक निब्बाण कल्पनेत साम्य होते. म्हणजे दुसरा सिद्धांत योगिक निब्बाणाचा. योग साधना करा, त्या विशिष्ट अवस्थेमध्ये जा आणि मग तुम्हाला सुख लाभेल. तो एक मोक्ष आहे, तीच मुक्ती आहे. आणि तिसरा होता ब्राह्मणी मोक्ष. आणि चौथा उपनिषदांनी सांगितलेला मोक्ष. ब्राह्मणी आणि उपनिषदामध्ये सांगितलेला मोक्ष जो आहे त्यामध्ये एक गोष्ट सारखी आहे की दोघांच्याही बाबतीमध्ये आत्मा हा मुख्य मानलेला आहे. आणि आत्म्याची मुक्ती ही तुम्हाला ब्राह्मणी धर्मामध्ये सांगितले की आत्म्याच्या मुक्तीसाठी प्रयत्न करायचे. उपनिषदांनी तेच सांगितलं. उपनिषदाचा विषयच आहे ब्रह्म आणि आत्मा. म्हणून उपनिषदात म्हटलं आहे ब्रह्मम सत्यम, ब्रह्म हे सत्य आहे, आत्मा चिरंतर आहे. अशा प्रकारची ती भूमिका घेतलेली आहे. आणि त्याची शुद्धता करणं म्हणजे मोक्ष असं म्हटलेलं आहे. निब्बाणाची चार्वाकाची कल्पना व्यावहारिक आहे, ती काही फार महत्त्वाची नाही.
केंद्रीय भुका, ज्याला आपण वासना विकार म्हणतो, त्या निर्माण झाल्या, त्यांची शांती करणं आवश्यक असतं. म्हणून इथे एक फार मजेशीर मुद्दा मांडलेला आहे. ऐंद्रिक सुखाचे भुकांचे शमन करणे म्हणजे अधिक भुका निर्माण करण्यासारखे आहे. अशा प्रकारचा जीवनमार्ग कोणत्याही प्रकारचे सौख्य मिळवून देऊ शकत नाही. उलट त्यानं येणाऱ्या सुखाने अधिक दुःख निश्चितपणे वाट्यास येते. जरा अवघड आहे विषय हा, पण तो तरी लक्षात घेतला पाहिजे. खा प्या मजा करा, यामुळं मनुष्य सुखी होऊ शकत नाही, समाधानी राहू शकत नाही. याचं कारण असं आहे की ह्या माणसाच्या शरीरानं मनानं निर्माण केलेल्या भुका आहेत, अपेक्षा आहेत. एकदा अन्न खाल्लं म्हणजे मनुष्य कायमचा शांत होतो अशातला भाग नाही. त्याला काही काळानंतर अन्नाची गरज पडतेच. पुढं त्याच्यात आणखी एक भानगड अशी आहे की त्या अन्न ग्रहण करण्यामध्ये जीभ नावाचा जो काही अवयव आहे त्याचं महत्त्व सर्वात जास्त आहे. नाही लक्षात आलं? जिभेचं महत्त्व अन्न ग्रहण करण्यामध्ये, खाण्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे. कारण जिभेचा आहे चवीशी संबंध, जिभेचा आहे विशिष्ट प्रकारचे श्राव निर्माण करण्याशी, ज्याला लाळ वगैरे आपण त्याच्याशी संबंध, जे पचनास सहाय्यक होतं. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची भूमिका म्हणजे रुची, टेस्ट. त्यामुळं मनुष्य अन्नही कोणतं निवडतो? शरीराला आवश्यक आहे, चांगलं आहे म्हणून निवडत नाही. त्याची टेस्ट कशी आहे त्याकडे त्याचं लक्ष असतं. आणि टेस्टकडे लक्ष दिल्यामुळं जे चांगलं आहे तोच खातो अशातला भाग नाही. तो नको तसं पुष्कळ अन्न खातो. हल्लीच्या भाषेमध्ये जंक फूड हा एक शब्दप्रयोग आपण ऐकला असेल. जंक फूड ऐकला आहे शब्दप्रयोग? नाही. जंक फूड, जंक फूड म्हणजे जे शरीराला अपाय करतं अन्न, परंतु चवीला चांगलं असतं म्हणून मनुष्य खातो. त्यामध्ये बर्गर येतो, नूडल्स येतात, अनेक प्रकारचे चाट येतात. हे जे आहेत हे शरीराला अपायकारक असतात वास्तविक पाहता, कारण त्यात ऑक्सिडंट जास्त प्रमाणात असतं, वेस्ट मटेरियल जास्त असतं, ते शरीरामध्ये साठत जातं वेस्ट, आणि त्यामधून स्थूलपणा येतो. शरीराच्या क्रियेमध्ये नैसर्गिक बदल होतात आणि माणसाच्या आरोग्याला ते घातक होतं. म्हणून जंक फूडवरती फार टीका केली जाते जगभर. जंक फूड खायचं नाही. पण तरी आपल्याकडे संध्याकाळी चाटसाठी किती लोक रस्त्यावरती असतात आणि त्या गाड्यांच्या भोवती उभे असतात हे लक्षात घ्यायचं. लहान वयापासून मुलांना ती सवय लागली की त्यांचं आरोग्य धोक्यात येणारच. चाट ह्या जंक फूडमध्ये आणखी एक धोका आहे तो असा की त्यामध्ये प्रोटीन्स, फायबर आणि विटॅमिन्स याचं प्रमाण जवळजवळ नगण्य असतं, शून्य. आणि फायबर, प्रोटीन्स आणि विटॅमिन्स जर नाही मिळाले तर शरीरामधली जी व्हायटॅलिटी असते, जी चेतनाशक्ती असते, ती कमजोर होते. आणि त्या कमजोर होण्याचा दृश्य परिणाम म्हणजे स्थूलपणा, फॅट्स वाढतात, ज्याला इंग्लिश भाषेमध्ये टॉक्झिन्स म्हणतात. अनावश्यक फॅट्स जे वाढतात त्याला टॉक्झिन्स म्हणतात. तर शरीरामध्ये टॉक्झिन्स वाढतात त्याच्यामुळं. म्हणून खा प्या मजा करा इतकं सोपं आहे का? आहे ना प्रॉब्लेमॅटिकच. म्हणून परत एकदा खाऊन भागत नाही, परत परत हवं असतं. आणि मनुष्य त्या चक्रामध्ये अडकतो, तेवढा त्याच्या शरीरावरती दुष्परिणाम होतो. त्याचे जे काही पुढे त्रास व्हायचा तो त्याला होणारच, तर तो वाचू शकत नाही. कुठलं सुख आलं आहे ते? म्हणून ह्या वासनांच्या बाबतीमध्ये सावध राहणं फार गरजेचं आहे. बौद्धांच्या आहारशास्त्रामध्ये नाही, परंतु त्यांच्या नियमामध्ये अशा प्रकारची गोष्ट आहे की आपण जे अन्न खातो आपल्या ताटामध्ये
ताटाचे 2 भाग करायचे. ताट मोडायचं नाही, त्यातल्या अन्नाचे 2 भाग करायचे. त्यापैकी अर्धं अन्न जे आहे ते नैसर्गिक भाजीपाला, फळं वगैरे यांनी युक्त असलं पाहिजे. हाफ द प्लेट ग्रीन व्हेजिटेबल्स, बीन्स किंवा फळं, हा एवढा जेवणातला अर्धा भाग याचा असला पाहिजे. ते शरीराला अतिशय उपयुक्त आहे. उरलेल्या याच्यामध्ये प्रोटीन विटॅमिन्स असतील असे 1/4 भाग, 1/4, आणि बाकीचं पेय, ड्रिंकमध्ये आर्टिफिशियल ड्रिंक टाकाऊ मानले आहेत. त्यामधून टॉक्झिन्स वाढतात, ॲसिडिटी वाढते. कोको कोलाचं तुम्ही ते सायंटिफिक विश्लेषण बघितलं आहे की नाही मला माहीत नाही, पण त्यामध्ये इतके डेंजरस केमिकल्स आहेत जे माणसाचं आरोग्य बर्बाद करून टाकतात. जेवताना चुकूनही हे कोल्ड ड्रिंक पिऊ नयेत आणि एरवी त्याच्यावरती फार लक्ष देऊ नये. चांगलं पाणी पिणं, ऑक्सिनेटेड वॉटर पिणं हे सर्वात जास्त चांगलं मानलं जातं. परंतु मनुष्य त्याची काळजी घेत नाही. म्हणून अलीकडे काय झालं आहे की तरुण वयापासूनच विकार सुरू झालेले आहेत. पूर्वीचा एक जमाना होता, त्या खेड्यापाड्यातल्या माणसाला दृष्टी कमजोर होण्याचा प्रॉब्लेम निर्माण व्हायचा. केव्हा? वयाची 40 ओलांडल्यानंतर. म्हणजे तेव्हा चष्म्याची गरज लागायची. आता चष्मा केव्हा लागतो? केव्हा लागतो चष्मा? आता लहान वयामध्ये. हे कशाचे दुष्परिणाम आहेत? खाण्यापिण्यातले सुद्धा दुष्परिणाम आहेत. त्याला इतरही काही कारणं आहेत. त्यामुळं ह्या इंद्रिय सुखाच्या मागे आपण धावतो, त्याचे दुष्परिणाम किती होतात ते पहा. म्हणून बुद्ध धर्मात म्हटलेलं आहे की या प्रत्येक गोष्टीवरती नियंत्रण असलं पाहिजे. सावधपणे त्यांचं परीक्षण करून आवश्यक त्याचा स्वीकार केला पाहिजे. जिभेच्या चवीच्या मागे धावायचं नाही, जिभेचं गुलाम व्हायचं नाही, मनाला वाटतं त्याचं गुलाम व्हायचं नाही. तर या पद्धतीने जर केलं तर ते खाल्ले पिल्लेलं आपल्या नीट अंगी लागतं, आपलं आरोग्य चांगलं राहतं, आपण सक्षम राहतो, त्यामध्ये सुख आहे. परंतु नुसते तुम्ही त्याच्या नादी लागलात तर त्यातून दुःख निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जंक फूड हे निषिद्ध आहे आरोग्यशास्त्राच्या दृष्टीनं, आहारशास्त्राच्या दृष्टीनं सुद्धा, आणि म्हणून त्याच्यामागे फारसं लोकांनी लागू नये. ब्रेड याचाही जंक फूडमध्ये समावेश होतो. पाव म्हणतो आपण त्याला, पावसुद्धा का? तर तो मैद्यापासून बनवलेला असतो आणि मैद्यामधून सर्व फायबर आणि विटॅमिन काढून टाकलेले असतात. फक्त त्यामध्ये काय कार्बोहायड्रेट असतात, त्यापेक्षा दुसरं काही नाही. परंतु त्याच्यातले फायबर्स काढून टाकल्यामुळं ते अन्न जड होतं, पचण्यास कठीण होतं आणि त्यातून कॉन्स्टिपेशन किंवा अपचनासारखे, मलावरोधासारखे विकार होतात. खूप माणसं त्यांना आजारी पडतात. म्हणून युरोपियन लोकांच्यामध्ये, मी इंग्लंडमध्ये असताना स्वतः बघितलेलं होतं की तिथे लोक पाव आणि याच्याबरोबर गव्हाचा कोंडा खातात. गव्हाचा कोंडा त्याची सुद्धा डिश असते इथे. बाकीच्या खाण्याबरोबर ते खायचं, त्याच्यात मिसळून खायचं. का? तर फायबर अगोदर काढून टाकलेलं असतं. म्हणून आपल्याकडे गव्हाची चपाती खाणं, गव्हाची रोटी खाणं हे केव्हाही चांगलं. त्याच्यामध्ये फायबर सकट साऱ्या गोष्टी असतात. ज्वारी बाजरीमध्ये सुद्धा फायबर चांगले असतात आणि फायबर
आपल्या पोटाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी उत्तम असतात. म्हणून खा प्या आणि मजा करा हे काही तितकं सरळ आणि सोपं नाही आणि चांगलं नक्कीच नाही. तर इंद्रिय सुखामुळं काय होतं, वासना कशा असतात पहा, इच्छा मनात निर्माण होते, अमुक अमुक पाहिजे, मिळालं तेव्हा संतोष होतो, पण तू नंतर मामला संपतो का, पुन्हा इच्छा निर्माण होते जोरदार, मग पुन्हा मिळवावं लागतं, पुन्हा इच्छा होते, पुन्हा मिळवावं लागतं, मनुष्य त्या चक्रामध्ये फसून जातो. आणि इच्छा निर्माण झाली आणि पूर्ण झाली नाही, वैतागतो, नाराज होतो, दुःखी होतो, संत्रस्त होतो, कशावरती लक्ष लागत नाही, प्रचंड दुःख निर्माण होतं. लक्षात आलं आपल्या. म्हणून इंद्रिय सुखांच्या मागे लागून ते काही जमत नाही, ते जे सुख आहे ते परिपूर्ण सुख नाही, अशी भूमिका याच्यामध्ये मांडलेली आहे. म्हणून चार्वाकांना सांगितलेला हा मोक्ष, खा प्या मजा करा, हा काही उपयोगाचा नाही. योग साधनेतून समाधी वगैरे लावून जे काही म्हणतात, जे निब्बाण प्राप्त होतं ते फक्त तेवढ्यापुरतं असतं. तुम्ही समाधीतून बाहेर आला, फिनिश, जैसे थे. का तर बुद्धानं जे जाणलं मनाच्या बाबतीमध्ये ते योगी लोकांना कळलं नाही. त्यांना फक्त मनाची एकाग्रता कळली आणि त्या एकाग्र अवस्थेमध्ये तुम्ही निश्चिंत राहता, वासना विकार निर्माण होत नाहीत, तुम्हाला बरं वाटतं, आनंद वाटतो, सुख वाटतं, बस त्याच्यामध्येच बसून राहा. एकदा ते सोडून दिलं की पुन्हा जैसे थे. म्हणून ती टेम्पररी अवस्था आहे योग साधनेबद्दल. म्हणून ब्राह्मणी धर्मामध्ये आणि उपनिषदामध्ये टेम्पररी मोक्ष मिळवण्यासाठी त्या योग साधना आहेत, त्याला योग साधनाच म्हटलं जातं. बुद्धाची मात्र भूमिका याच्यापेक्षा संपूर्णपणे वेगळी आहे. भगवान बुद्धांनी काय म्हटलं आहे, योगा भगवान बुद्धाच्या निब्बाणामध्ये 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, आत्मा बुद्धानं नाकारला, म्हणजे मुळात नाहीच, कुठल्याही पद्धतीनं आत्मा सिद्ध होत नाही, झालेला नाही. शास्त्रज्ञांनी प्रयत्न करूनही त्यांना यश मिळालेलं नाही. शास्त्रज्ञांनी फार मजेशीर प्रयोग केले. जो आता मरण पावणार आहे मनुष्य, त्याला त्यांनी हवाबंद काचेमध्ये बंद केलं आणि नळीद्वारे त्याला ऑक्सिजन वगैरे पुरवला. त्याला स्वाभाविकपणे मरणारच होता तो, परंतु हवेच्या शिवाय मरू नये म्हणून त्याला ऑक्सिजन पुरवण्याची सोय केली, मास्क वगैरे लावून, पण बाकी सर्व बंद केलं, हवा बंद. म्हणजे त्या पेटीमध्ये काचेच्या काही शिरणार नाही, हवा शिरणार नाही, होती तीही हवा त्यांनी काढून घेतली. फक्त त्याला बाहेरून त्या नळीद्वारे जो काही मिळतो आहे श्वासोश्वास तेवढाच मिळत राहील आणि मग त्याचा मृत्यू तो होणारच होता. त्याप्रमाणे मृत्यू त्याचा झाला. शास्त्रज्ञांनी हे काय केलं, असं का केलं, तर आत्मा यातून कुठून बाहेर पडला का तो सापडला पाहिजे. म्हणजे आत्माला बंदिस्त करण्यासाठी, शोधण्यासाठी त्यांनी ती युक्ती केली, पण काही परिणाम नाही, काही त्या परिस्थितीबद्दल बदल झाला नाही. त्यातलं तपमान वाढलं नाही, त्यातली हवा त्यामध्ये निर्माण झाली नाही, त्यामध्ये कुठली दुसरी शक्ती निर्माण झाली, जैसे थे. आणि त्यामुळे शास्त्रज्ञांनी हे मान्य केलं की आत्मा नावाची काही वेगळी शक्ती माणसाच्या मध्ये असते, हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याला कुठलाही आधार नाही, केवळ कल्पना आहे. आणि आजही जगामधले करोडो लोक त्या कल्पनेचे गुलाम आहेत, नुसत्या कल्पनेचे. आणि अनेक धर्म त्याच्यावरती आधारित आहे. मुसलमान धर्म आत्म्याला मानतो, ख्रिश्चन धर्म आत्म्याला मानतो, भारतातले अनेक धर्म, ब्राह्मणी धर्म आत्म्याला मानतो, जैन धर्म आत्म्याला मानतो, शीख धर्म आत्म्याला मानतो, इतर जे काही धर्म आहेत जो सारे धर्म आत्म्याला मानतात. आत्म्याला न मानणारा फक्त बुद्धाचा धर्म आहे.
कारण बुद्धाला सायंटिफिकली आत्मा कुठेही आढळला नाही, ती केवळ कल्पना आहे. त्यामुळे बुद्ध जगाच्या किती पुढे आहे ते लक्षात घ्या. आजचं विज्ञान जे आपल्याला सांगतं आहे ते हे बुद्धाच्या तोंडातून बोलतं असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. इतकं बुद्धानं पुढे जाऊन ह्या गोष्टी म्हणलेल्या आहेत. तर आत्मा याचा कुठेही माणसाच्या जीवनाशी संबंध नाही. म्हणून बुद्ध काय म्हणतात, आत्म्याचं सुख नव्हे, मनुष्य प्राण्याला एक प्राणी म्हणून सुख मिळालं पाहिजे, निब्बाणामध्ये त्याला ते सुख मिळतं. म्हणून बुद्धाच्या निब्बाणामध्ये पहिला विचार आहे प्राण्याचं सुख. त्या मनुष्य प्राण्याला सुख मिळालंच पाहिजे, ही सुखाची स्थिती त्या निर्वाणामध्ये आहे, हे बुद्धानं प्रामुख्यानं सांगितलं. कुठल्याही धर्माने ते सांगितले नाही की माणसाला त्यामधून सुख मिळतं म्हणून. जिवंतपणी या सर्व संसारात असताना मिळणारे सुख हा दुसरा विचार. आत्ता जिवंत असताना, हालचाल करत असताना, जगामध्ये वावरत असताना मनुष्य सुखानं जगू शकला पाहिजे. त्याच्या चालण्यात, बोलण्यात, जगण्यात, इतरांशी संपर्क ठेवण्यात, सगळीकडे वावरण्यामध्ये त्याला सुखच मिळालं पाहिजे सतत. हा बुद्धाच्या निब्बाणामधला सर्वात मोठा विचार आहे, सर्वात मोठा विचार. त्यामुळे बुद्धाचं निर्वाण म्हणजे मरण नाही. आपल्याकडे चुकून काही माणसं म्हणतात, बौद्ध कोणी घरातला मनुष्य मरण पावला निर्वाण पदस्थ. अरे बाबा तसं नाही, ते निर्वाण हे तर जिवंतपणे मिळण्याची गोष्ट आहे, मेल्याचा काही संबंध नाही त्याच्याशी. आणि ब्राह्मणांनी तेच केलं. बुद्ध धर्मातल्या कल्पना घेऊन त्यांनी त्यांच्या धर्मकल्पनामध्ये निर्वाणाचा अर्थ मरण केला. आणि टाळ्या वाजवण्याची जी एक प्रार्थना आहे माहीत आहे का आपल्याला? नाही माहीत. गणपतीची आरती टाळ्या वाजवण्याचा कार्यक्रम आहे ना, प्रार्थना. त्याच्यामध्ये एक वाक्य काय, निर्वाणी रक्षावे, निर्वाणी रक्षावे. तर गणपतीला विनंती आहे, बुवा निर्वाण जर आम्हाला मिळायला लागलं तर आमचं रक्षण कर, ते मिळू देऊ नको. ही अशी उलटी भूमिका देते. किती लोकांना कळतं ते? हो, एक काय माणसाला अक्कल नाही समजण्याची. मी काय म्हणतो लक्षात येतं? नाही लक्षात येत. निर्वाणी लक्षावे. अरे बुद्ध म्हणतात निर्वाण तर सुखाची अवस्था. यांनी माणसाला तिथे फिरवून टाकलं. निर्वाणापासून रक्षण झालं पाहिजे तुझं, म्हणजे तुला निर्वाण मिळायला नको. हे काम गणपतीचं. काय शहाणपण आहे त्याच्यामध्ये? एवढ्या अज्ञानात मनुष्य फसत चाललेला आहे, एवढ्या अज्ञानामध्ये. म्हणजे हे बुद्धीचा अक्षरशः गोविंद झालेला आहे. वापर करण्याची ही ताकदसुद्धा माणसामध्ये राहिलेली नाही. खरं म्हणजे साऱ्या देवपूजा अशाच आहेत. ऑब्जेक्ट आहे, वस्तू आहे, त्या वस्तूची पूजा करतात. निर्जीव वस्तू आहे, त्यात चेतनाशक्तीसुद्धा नाही. कबीरसारख्या माणसानं इतक्या बारकाईनं जाणलं आणि बुद्धाची भाषा कबीर बोलतात. पाहन पूजन हरी मिले तो मैं पूजू पहाड. पाहन म्हणजे दगड. दगडाची पूजा करून जर हरीची प्राप्ती होत असेल तर मी म्हणे पहाडाचीच पूजा करतो, डोंगराचीच पूजा करतो. लवकर मिळेल ना, मोठ्यात मोठं ऑब्जेक्ट. पण त्यातूनही मग कबीर विचारी म्हणतात, तो म्हणतो ना, ताते अच्छी चकी भली पी सखाय संसार. अरे त्या पहाडापेक्षाही महत्त्वाचं हे जातं आहे चक्की. कारण त्या चक्कीमध्ये अन्नधान्य दळून एवढी सारी जनता जगते आहे. म्हणजे त्या पहाडापेक्षा चक्की किती महत्त्वाची. मग मी चक्कीचीच पूजा करतो म्हणून. कबीर जे बोलतात ते आजही लोकांना कळत नाही, एवढं अज्ञान या जगामध्ये आहे. काही लक्षात येतं आपल्या? बुद्ध तर फार दूरच राहिले, पण कबीर व्यवहारातली भाषा बोलतात. पाहन पूजन हरी मिले तो मैं पूजू पहाड. ताते अच्छी चकी भली पी सखाय संसार. काय ताकद आहे माणसाची बा बोलण्याची. इतकं सत्य इतक्या चांगल्या शब्दामध्ये मांडूनही माणसाला ते कळत नसेल आणि तो देवळामध्ये जाऊन दगडाची पूजा करत असेल. नाहीच. साधा प्रश्न आहे तो.
आणि ते नसल्यामुळं त्याच्या मनात द्वेष निर्माण होतो, ईर्ष्या निर्माण होते, मत्सर निर्माण होतो, तो दुसऱ्याशी भांडायला लागतो, दुःख निर्माण करतो, संघर्ष निर्माण करतो. संघर्ष निर्माण झाला तिथे दुःख आलं दुसऱ्याला, आणि जो निर्माण करतो त्याला सुद्धा एवढी अक्कल नाही की आपण दुःख निर्माण करतोय म्हणून. काही लक्षात येतं आपलं? नाव धर्माचं, धर्म सुखासाठी, आणि नेमकं मनुष्य त्याच्या उलट करतो. हा इतिहास आहे. प्रज्ञा नाही. बुद्ध प्रज्ञेची भाषा करतात, अकलेची भाषा नुसती करत नाहीत. अक्कल सर्वांनाच आहे, प्रज्ञा नाही. ज्ञान सर्वांना असतं. ज्ञान म्हणजे माहिती. खूप माहिती गोळा करणारे लोक असतात, भल्या मोठमोठ्या टाक्या असतात त्यांच्या भरून ठेवलेल्या, परंतु प्रज्ञा नाही, शहाणपण नाही. ही प्रज्ञा बुद्धांना सर्वात महत्त्वाची मानलेली आहे. म्हणून योगातील निर्माण टेम्पररी, बुद्धानं सांगितलं निर्वाण हे माणसाच्या जिवंतपणातल्या अस्तित्वाची साक्ष आहे. आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की भगवान बुद्धाच्या निब्बाण कल्पनेतील मूळ आधार असा तिसरा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकारांच्या ज्वालांवर निग्रह साधने. विकारांच्या ज्वालावर निग्रह म्हणजे बुद्धानं जे निब्बाण शिकवलं त्याच्यात 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्राण्याचं सुख, माणसाला सुख त्याच्यामध्ये असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जिवंतपणे त्याला ते सुख लाभलं पाहिजे. तिसरी गोष्ट, त्याच्या ज्या वासना विकाराच्या बाबी आहेत त्याच्यावरती नियंत्रण असलं पाहिजे. ह्या 3 गोष्टी मनुष्य जेव्हा साध्य करतो तेव्हा तो इहलोकी सर्व अर्थानं सुखानं जगतो. सर्व सुखी माणसाचं नाव बुद्ध असं आहे. सर्व सुखी माणसाचं नाव बुद्ध असं आहे. म्हणून बुद्धाची ओळख बुद्धानं स्वतः करून दिलेली आहे. त्या उपक नावाच्या संन्यासीची गोष्ट मी आपल्याला मागे सांगितलेली होती. तो बुद्धाला विचारतो, आपण ईश्वर आहात का? यक्षकिन्न गंधर्व आहात का? बुद्ध म्हणतात नाही. मनुष्य आहात का? बुद्ध म्हणतात नाही. मग तू चक्रावून जातो, विचारतो मग आपण आहात तरी कोण? आणि बुद्ध त्याला सांगतात ते फार महत्त्वाचं. म्हणजे हे उपक, देव यक्ष किन्न गंधर्व जे कोणी असतील ते सारे आपल्या वासना विकाराचे गुलाम आहेत. वासना विकारातून मुक्त झालेले नाही. म्हणून देवाला राग येतो, लोकांना सजा देतो. देवाला लोभ असतो म्हणून पूजा करायला सांगतो, अर्पण करायला सांगतो. ही भानगड आहेच ना. मग देवाच्या भीतीपुटी माणसं वाटेल ते करतात. देव आपल्याला देतो, प्रसन्न होतो, त्याच्यापासून सुख मिळतं म्हणून त्या लोभापुटी वाटेल ते करतात. म्हणजे देवाला मानण्यापाठीमागे 2 महत्त्वाची कारणं आहेत, माणसाचा लोभ आणि भीती. आणि लोभ आणि भीती दोघंही दुःख निर्माण करतात. म्हणून बुद्धानं निंबाट काय सांगितलं, लोभातूनही मुक्त आणि भीतीतूनही मुक्त तो सर्व सुखी. काही लक्षात आलं आपल्या? लोभ दुःखाचं कारण आहे, दुःख निर्माण होतं. भीती दुःख निर्माण करतं. जो लोभातूनही मुक्त होतो आणि भीतीतूनही मुक्त होतो तो सर्व सुखी होतो. आणि ती सर्व सुखाची अवस्था निब्बाणामध्ये प्राप्त होते. हे निब्बाण बुद्धानं शिकवलेलं आहे. म्हणून गयेत राहत असताना त्यांनी जे भिक्षूंना प्रवचन दिलं होतं ते फार महत्त्वाचं आहे. ते आदित्य पर्याय सुत्त या नावानं संयुक्त निकायामध्ये आणि महावाक्यामध्ये आलेलं प्रवचन आहे. ते महावाक्यातही आलेलं आहे. त्यांनी काय म्हटलं, हे भिक्खू, अखिल संसार हा म्हणजे एक पेटता अग्नीच आहे. आणि संसारातील कोणकोणत्या वस्तू जळत आहेत? सारा संसार म्हणजे मनुष्याचं जीवन हे पेटलेले अग्नीप्रमाण आहे. त्याच्यात काय काय जळतं आहे? आता हे मोठं मजेशीर आहे बरं, कळायला थोडंसं अवघड आहे, पण तो लक्षात येईल आपलं. हे भिक्षूंनो, चक्षुरिंद्रिय पेटलेलं आहे, डोळे जळत आहेत, डोळे पेटलेले आहेत. रूप पेटलेलं आहे, शरीर रूपेंद्रिय पेटलेलं आहे. चक्षु संस्कार, डोळ्यांना जे काही आकलन होतं समजतं ते पेटलेलं आहे. डोळ्यांनी होणारी जाणीव पेटलेली आहे. चक्षु संस्कारापासून उद्भवणाऱ्या सुखकारक, दुःखकारक, अदुःखकारक ह्याही गोष्टी जळत आहेत.
आणि कशामुळे जळत आहेत? रागाग्नीनं, द्वेषाग्नीनं, मोहाग्नीनं, जन्मजरा मृत्यू दुःख दौर्मनस्य यांच्याबरोबरच उपायास आणि निराशा यामुळं जळत आहेत. किती बुद्ध खोलात गेलेले आहेत. एक एक जंतू रोगाचा त्यांनी शोधून काढलेला आहे आणि त्याची मान्य केली आहे की हे सारे जंतू आहेत. भिक्षूंनो, श्रवण इंद्रिय जळत आहे, शब्द जळत आहे, घ्राणेंद्रिय जळत आहे, गंध जळत आहे, जिव्हा जळत आहे, रस जळत आहे, शरीर जळत आहे, चित्तातील संकल्प विकल्प जळत आहेत. चित्त संस्कारापासून ज्या सुखवेदना, दुःखवेदना, अदुःख वेदना उत्पन्न होतात त्या सर्व वेदना जळत आहेत. आणि कशामुळे? रागाग्नीनं, द्वेषाग्नीनं, मोहाग्नीनं, जन्मजरा मृत्यू दुःख दौर्मनस्य याप्रमाणेच उपायास याच्यामुळे जळत आहे. हा मोठा अवघड भाग आहे. जळत आहे याचा अर्थ काय ते लक्षात आल्याशिवाय याचा अर्थ कळणार नाही. उदाहरणार्थ चक्षु इंद्रिय जळत आहे, डोळ्या हे इंद्रिय जळत आहे. याचा अर्थ काय? आपण डोळ्यांनी पाहतो, आपल्याला वस्तूचं दर्शन होतं आणि त्यामधून मग आवड किंवा निवड मनात निर्माण होते. बरोबर आहे? आणि जेव्हा आवड निर्माण होते तेव्हा लागलीच वासना निर्माण होते, पाहिजे. नावड निर्माण होते तेव्हाही वासना निर्माण होते, नको. पाहिजेमध्ये लोभ आहे, नकोमध्ये द्वेष आहे. काही लक्षात आलं आपल्या? दोन विकार निर्माण होतात आणि ते माणसाला कळतही नाही आणि ते विकार त्याला सोडतही नाही. पाहिजे म्हटल्यावर त्याच्या मागे लागणारच तो आणि त्याप्रमाणे परत त्याला ती गोष्ट मिळाली हवी असलेली तेवढ्यापुरता शांत होईल, पण परत ती इच्छा निर्माण होते आणि परत माणसाला त्याच्या मागे धावावं लागतं. अशा तऱ्हेनं डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी माणसाला जळत ठेवतात. तेवढी इच्छापूर्ती झाली म्हणजे त्याच्यामध्ये थोडीशी इंधन पडल्यासारखं आहे. ते कन्झ्युम होतं, ते संपून जातं, पुन्हा ज्वाला पेटतात तर पेटतात. म्हणून वासना विकारांची तृप्ती झाल्यानं मनुष्य शांत होत नाही. म्हणून म्हटलं आहे की चक्षु, घ्राण, जिव्हा वगैरे ही जी काही पंचेंद्रिय आहे ही जळणारी केंद्र आहेत आणि त्यांचं समाधान करण्यासाठी आपण करतो म्हणजे त्याच्यामध्ये इंधन टाकतो. तो जाळ पेटतच राहतो, विझत नाही कधी. आणि म्हणून दुःख लाभत म्हणजे दुःख नष्ट होत नाही. ही बुद्धाची मूळ कल्पना आहे. म्हणून ही जी इंद्रिय आहेत यांचा संवर बुद्धांना शिकवला आहे की त्याच्यावरती निग्रह ठेवा. आणि त्यासाठी एक फार मजेशीर उदाहरण आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं होतं शाळेत. काय दिलेलं आहे की एखादा मनुष्य त्याला सुखी व्हायचा आहे, पण आता मनुष्य कसा आहे त्याची तुलना केली त्यांनी पाण्यात पडलेल्या ओल्या लाकडाच्या उंडक्यासारखा. आणि त्याला तर त्या ओलेपणातून मुक्त व्हायचं आहे, त्याला काय म्हणूया की सुकायचं आहे, कोरडं व्हायचं आहे. पाण्यात पडलेल्या त्या उंडक्याला आपण आग लावली तर तो कोरडा होऊ शकेल का? मुळात आगच लागणार नाही त्याला, तो पाण्यात पडलेला. म्हणून संसारामध्ये राहून मनुष्य निर्वाण प्राप्त करू शकत नाही. आता हे जेव्हा काही लोकांना कळतं रे संसारात राहून काही आपल्याला सुख मिळू शकत नाही, मग गृहत्याग करतात लोक. मग बुद्धानं काय म्हटलं की तो ओला उंडका बाहेर काढला पाण्याच्या आणि त्याला तुम्ही पेटवण्याचा प्रयत्न केला तर तो कोरडा होणार आहे का? नाही होणार. का? ओला आहे, म्हणजे वासना विकारांनी भरलेला आहे. म्हणून सारे हिंदू धर्मातले ऋषी तसे होते पहा. साऱ्या ऋषींचं चरित्र पहा. कोणी ऋषीही लग्न केल्याशिवाय जंगलात राहिला नाही, तिथे जाऊन संसारच केला.
हा इतिहास आहे. म्हणजे ब्राह्मणी धर्म किती फसवतो तो पहा. भिक्षू, श्रमण आणि ऋषी एकसारखे नाहीत. ब्राह्मणांचे ऋषी हे सारे सांसारिक माणसं आहेत. फक्त काय केलं, समाजातून बाहेर गेले, जंगलात राहायला लागले, पाण्यातला ओंडका बाहेर पडला, यापेक्षा आधी काही झालं नाही. परंतु तो ओंडका जर सुका झाला आणि त्याला आग लावली तर तो जळू शकतो. म्हणून वासना विकार संपले तरच तो शुष्क होऊ शकतो. ही अतिशय मजेशीर उपमा आपल्याला पाली ग्रंथामध्ये पाहायला मिळते. म्हणून बुद्धानं म्हटलं की वासना विकार हे तुम्हाला त्या आसक्तीमध्ये धरून ठेवतात, डिमांड करतात, मागणी करतात आणि त्याची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला सतत धडपडावं लागतं आणि यामुळं मनुष्य सुखी होऊ शकत नाही. म्हणून निर्वाणामध्ये काय सांगितलं आहे, वासना विकारावरती नियंत्रण ठेवणं. त्याच्या मागे तुम्ही लागलात तर कठीण आहे. पानाती पाता वेर म्हणे, हिंसा करण्याची भावना मनात निर्माण झाली, त्या भावनेला आवर घाला. त्याच्या अधीन तुम्ही गेलात तर तुम्ही हिंसा केल्याशिवाय राहणार नाही, कोणाचा खून केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला आवरलं पाहिजे, तुमची ती भावना आहे, तुमच्या मनातली ती वृत्ती आहे आणि ती वृत्ती ताब्यात ठेवणं, त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं तुमच्याच हातामध्ये, बाहेर कोणाच्या हातामध्ये नाही. म्हणून कुठलाही देव माणसाला काही मदत करू शकत नाही, त्याच्या हातामध्ये काहीच नाही. माणसाचं मन त्याच्याच हातामध्ये आहे. एका माणसाला दुसरा मनुष्य फक्त सांगू शकतो, पण त्याच्या मनावरती तो परिणाम नाही करू शकत, ज्याचं त्यालाच करावं लागतं. काही लक्षात येतं आपलं? हे इतकं निर्णायक सत्य बुद्धानं पुढे मांडलेलं आहे. म्हणून वासना विकारावरती ताबा ठेवायचा आहे, कंट्रोल ठेवायचा आहे. त्यांना हाताच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. जर हाताच्या बाहेर जाऊ दिलं तर दुःख निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. चोरीची इच्छा मनात निर्माण होईल. दुसऱ्याजवळ ते आपल्याला हवं असतं, माणसाच्या मनात तो लोभ मिळणार, अरे त्याच्याजवळ आहे का, मलाही मिळालं पाहिजे, मलाही ते प्राप्त झालं पाहिजे. मग तो ते मिळवण्याच्या फंदात पडतो. ज्याला ते मिळवणं शक्य नाही तो चोरी करण्याच्या नादी लागतो. असं नाही मिळत ना, मग तसं घेईल मी. चोरी करण्याची इच्छा का निर्माण होते? त्याचं कारण हे आहे, त्याच्याजवळ आहे, माझ्याजवळ आहे, ते मला पाहिजे. ही भावना निर्माण झाली की माणसाच्या मनात चोरीचा विचार येतो. दुसरा विचार तसं करण्याचा, तसं मिळवण्याचा येतो. म्हणून अधिकांश माणसं दुसऱ्याचं बघून आपल्या घरी असलं पाहिजे म्हणून मिळवण्याचा प्रयत्न करतात. मुंबईमधल्या झोपडपट्टीमध्ये मी बघितलं, राहायला जागा किती, फार तर 8x10ची एखादी खोली, त्यामध्ये माणसं काय काय भरून ठेवतात. पलंग पाहिजे, भला मोठा पलंग पाहायला मिळतो तिथे. आता मुंबईमध्ये त्या पलंगाची मोठी मजेशीर गोष्ट असते, ते असा बॉक्स घेत नाहीत. हल्ली बॉक्स टाईप मिळतात ना, तसे घेत नाहीत, हल्ली घेतात. पण पूर्वीचे लोक उंच पाय असायला पलंग घ्यायचे. का? वरती काही लोकांनी झोपायचं, खाली काही लोकांनी झोपायचं, म्हणजे जागा वाढवण्याचा तो प्रकार होता. वरळीच्या वगैरे चाळीमध्ये आपण बघितलं की नाही मला माहीत नाही, पण माझा अनुभव आहे तो. अशा त्या 10x10च्या खोलीमध्ये 4 कुटुंब राहत होती. एका कोपऱ्यामध्ये एक कुटुंब, दुसऱ्या कोपऱ्यात दुसरं कुटुंब, तिसऱ्या कोपऱ्यात तिसरं कुटुंब. ही पद्धत इतकी, ही मुंबईमधली अवस्था एकेकाळी वाईट होती आणि आजही तशीच वाईट आहे. झोपडपट्टीमधलं जीवन महाभयंकर आहे. तरीसुद्धा माणसाला घरामध्ये काय पाहिजे? पलंग पाहिजे, कपाट पाहिजे, डायनिंग टेबलसुद्धा पाहिजे. आता बोला, कधी वापरत नाहीत, वापरू शकत नाही ना, त्याला तेवढी स्पेस लागते, जागा लागते, वापरू शकत नाही. पण डायनिंग टेबल घरामध्ये पाहिजे. दुसऱ्याचं जे जे बघायचं ते ते आपल्या घरामध्ये आणायचं, अशी माणसाची वृत्ती असते. त्याला वाटतं की त्या वस्तूमध्ये सुख आहे, आपल्याकडे असली पाहिजे. म्हणून माणसं घरामध्ये भरून ठेवतात. कधी कधी इतक्या वस्तू भरलेल्या असतात, इतक्या गोष्टी भरलेल्या असतात की राहायला जागा कमी पडते. आणि किती वापर होतो त्याचा लिस्ट करा. आपण आपल्या घरामध्ये ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचा आपण किती वेळा वापर करतो
आतापर्यंत किती वेळा केला लिस्ट करा आणि आपल्याला असं कळून चुकेल की 90% वस्तू आपल्या घरातल्या आपण वापरतच नाही, त्या फक्त शोभेसाठी असतात. मला एक साहित्यिक माहीत आहे, त्यांच्या घरामध्ये मी 10-15 कपाटं बघितली. 10-15 कपाटं, एवढी जागा तिथे अडली. ठेवलंय काय त्याच्यामध्ये? पुस्तकं नाहीत, इतर काही उपयोगाच्या वस्तू नाहीत, तर साऱ्यामध्ये ठेवल्या आहेत स्मृतिचिन्ह कार्यक्रमात मिळालेली. कार्यक्रमात जी स्मृतिचिन्ह देतात ना, ती स्मृतिचिन्ह ठेवण्यासाठी 10-15 कपाटं. म्हणजे माणसाची तृष्णा कशी आहे ते पहा, इच्छाशक्ती कशी आहे. मला मिळाली, माझा सन्मान झाला, त्याची ही प्रतीकं लोकांना दाखवण्यासाठी, मिरवण्यासाठी कुठल्या कुठे मनुष्य जातो तो पहा. आणि घरामध्ये एवढं गोडाऊन करून टाकलं आहे. अक्षरशः घराचं गोडाऊन करणारी माणसं आहेत, गोडाऊन अक्षरशः, त्या वस्तूंचा वापर करत नाहीत. तर ही जी भावना कशी आहे, पाहिजे मग घ्या. काही या पद्धतीनं जातात आणि ज्यांना मिळवणं शक्य नाही, योग्य मार्गाने प्राप्ती करणं शक्य नाही, ते मग चोरीच्या मागे लागतात, फसवण्याच्या मागे लागतात, भ्रष्टाचाराच्या मागे लागतात, इतरांना गुमराह करण्याच्या किंवा लुटण्याच्या मागे लागतात. म्हणून भ्रष्टाचार, खोटेपणा हा का निर्माण होतो? त्या हवेतून. पाहिजे, मलाही पाहिजे, तेच मिळालं पाहिजे, त्याच्याकडे म्हणजे काय, माझ्याकडे असलं पाहिजे. म्हणून लोभाची ही अवस्था, ही मानसिकता शांत होत नाही. बुद्धानं काय म्हटलंय? जळणाऱ्या अग्निप्रमाण आहे, त्याच्यात तुम्ही काही टाकत राहिला, अग्नी विझणार नाही, तो आणखी पेटतच राहील, जळतच राहील. म्हणून इंधन देणं कमी करा. त्याला भरवणं, चालणं कमी करा, रोका, ते नियंत्रण करा. म्हणून वासना विकारावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. पंचशील हा त्यातला महत्त्वाच्या पालनाचा विषय आहे. सामान्य गोष्ट नाही, लोक समजत नाहीत पंचशीलाचं महत्त्व. परंतु माणसाच्या जीवनाला स्थिर करण्यासाठी, आहे त्याच्यापेक्षा अधिक सुखी करण्यासाठी पंचशील अत्यंत आवश्यक आहे. बुद्धाला माना नाही तर नका मानू, परंतु माणसानं आपल्या सुखासाठी ते करणं फार आवश्यक आहे. हिंसेचा भाग म्हणजे रागाचा भाग आहे, द्वेषाचा भाग आहे. द्वेष मनामध्ये आपल्या निर्माण झाला की आपलं सुख संपलेलं असतं, आपल्यामध्ये आग लागलेली असते आणि त्या आगीतले 4 अंगार आपण दुसऱ्याकडे फेकून मागतो, म्हणजे शिव्या देतो, मारहाण करतो. म्हणजे आपल्याला आतमध्ये लागलेल्या आगीतले अंगार आपण दुसऱ्यावरती टाकत असतो. काही लक्षात येतं आपल्याला? शिवी देणं कशाला म्हणतात? याला म्हणतात. अरे पण तू जळतोयस ना अगोदर, तू पेटलायस ना अगोदर, तू दुःखी झालायस ना अगोदर, ते दुःख तू दुसऱ्याला देतोयस. काही लक्षात आलं आपल्या? म्हणून बुद्ध धर्मात भिक्षूंना काय सांगितलंय? कुणी तुम्हाला शिव्या दिल्या तरी गप्पा ऐकायच्या, करुणा बाळगायची. अरे तो जळतो आहे, तो दुःखी झालेला आहे, त्याला त्रास होतो आहे. तुम्हाला करुणा वाटली पाहिजे, दया वाटली पाहिजे, त्याची चीड येता कामा नाही. आणि व्यवहारात काय होतं आपल्या? शिवी दिली म्हणजे लागलीच आपणही पेटतो आणि तितक्या दुप्पटपणे त्याला त्रास द्या, म्हणजे त्याच्या दुःखानं आपण दुःखी होतो. काही लक्षात येतं आपलं? म्हणून कंट्रोल, नियंत्रण रागावरती, लोभावरती किती आवश्यक आहे ते पहा. इतकी सोपी गोष्ट आहे. चोरीची भावना मनात निर्माण झाली, बुद्धानं म्हटलं चोरीची भावना निर्माण मनात होऊ देऊ नका. संतुष्टी बाळगा, जे मिळालं ते योग्य आहे, मी त्याच्यामध्ये सुखी आहे, यापेक्षा मला अधिकाची गरज नाही. याच्यात काय कमी पडलं आहे? आता आनंद वाटतो ना, तो आनंद मानायला लागा. म्हणून मागू नका कोणाकडे, घेऊ नका कोणाचं. आधींना दाना वेर म्हणे, चोरी करायची नाही. पहिला ह्याच्यामध्ये पानातिपाता वेर म्हणे, हिंसा करायची नाही. कोणाला शिवी देणं हिंसा आहे, कोणाला मारहाण करणं हिंसा आहे. कारण मनात राग आलेलो असतो, पेटलेलो असतो आपण. म्हणून एवढं जरी केलं, ज्या घरामध्ये कधीही कोणाला शिवीगाळ होत नाही, कधीही कोणाला मारहाण होत नाही, त्या घरातली माणसं अधिक सुखानं जगतात, शांतीनं जगतात, समजूतदारपणे जगतात.
परंतु ही चिडाचिड असेल, एकमेकांना दोष देणं असेल, तर घरातलं वातावरण बिघडल्याशिवाय राहत नाही. अनेकांना आई वडिलांची भीती वाटते विशेषतः तरुणपणामध्ये. का वाटत नसेल भीती तर फार चांगली गोष्ट आहे, पण आई वडिलांची भीती तरुणींना वाटते असा माझा अनुभव आहे. का वाटते? खरं पाहिलं तर आई वडील हे सर्वात जवळचे आहे, इंटिमेट. लहानाचं मोठं केलं, त्यांनी आपली सारी काळजी घेतली, पुढे घेणार आहे ती त्यांची प्रवृत्ती असते. तेच जर आपल्या विश्वासाला कारणीभूत नसतील, विश्वासाला लायक नसतील, जगातलं कोणीच विश्वासाला लायक असणार नाही. काही लक्षात येतं आपलं? तरी सुद्धा हा गैरविश्वास निर्माण होतो. का? 2 कारणं आहेत. एकमेकांना विश्वासात घेण्याची वृत्ती कमी पडते. आई वडील एकमेकाला, आपल्या मुलांना तितकं विश्वासात घेऊ शकत नाहीत, कमी पडतात. त्यांची भावना एक असते, मुलांच्या कल्याणाचीच असते, पण त्यांना वाटतं या पद्धतीनंच होईल, त्या पद्धतीला चिकटून राहतात. त्याच्या विरोधात काही घडायला लागलं तर ते दाटायला लागतात, रोकायला लागतात. असं वागायचं नाही, असं करायचं नाही, आणि त्यामुळं मग विश्वास कमी पडतो. म्हणून बुद्धानं म्हटलं की विश्वास हे माणसातील सर्वात मोठं नातं आहे. म्हणून जिथे आई वडिलांचा विश्वास माणसाला वाटत नाही, तो विश्वास कमवण्या इतकं, जमवण्या इतकं, आणि तो कायम राखण्या इतके प्रयत्न तो करत नाही, तो मनुष्य आयुष्यामध्ये कधीही सुखी होऊ शकत नाही. का? तर तो स्वतः दुसऱ्या कोणाचाही विश्वासच कमवू शकत नाही. जे सर्वात जवळचे त्यांचा विश्वास तुम्हाला कमवता आला नाही, दुसऱ्याचा काय कमवणार आहात तुम्ही? हे थोडंसं लक्षात घ्या बरं. विशेषतः प्रेम प्रकरणामध्ये या गोष्टी जास्त होतात. आई वडिलांचं ऐकायचं नाही, मग पळून जाणं आहे, विरोध करणं आहे, साऱ्या गोष्टी आहेत. होतं काय पुढे? विश्वास नाही टिकत एकमेकाचा, आणि ज्या क्षणी विश्वासाला तडा जातो त्या दिवशी स्फोट होतो, ज्याचं नाव घटस्फोट असं म्हणतात संसारात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण आपल्या आईवडिलांच्या विश्वासाला जर लायक नसू, त्यांची खात्री पटवू शकत नसू, त्यांचा विश्वास संपादन करू शकत नसू, तर आपल्यामध्ये फार मोठी कमजोरी आहे. आणि ही कमजोरी आपणाला जगामध्ये कोणाचाही विश्वास मिळवण्यास कामी पडणार नाही, अजिबात कामी पडणार नाही. आणि आईवडिलांनी तशीच भूमिका घ्यायची असते. युग बदलत असतं, परिस्थिती बदलत असते, प्रत्येकाच्या काही इच्छा आकांक्षा असतात. त्या इच्छा आकांक्षा समजून घेतल्या पाहिजेत, जाणून घेतल्या पाहिजेत. त्याचं खरं खोटं एकत्रित बसून तपासलं पाहिजे. बरं वाईट एकोप्यानं तपासलं पाहिजे. जर तसं एकोप्यानं तपासलं तर आपल्याला आपलं जीवन सुखी करता येतं, योग्य निर्णय घेता येतो, योग्य पद्धतीनं पुढचं पाऊल टाकता येतं. विश्वास तोडून ते जमत नाही. आता हे शिकण्याची समाजाला गरज आहे की नाही? कोणत्या शाळेत शिकवतात सांगा? प्राथमिक शाळेत शिकवतात की माध्यमिक शाळेत शिकवतात की ट्यूशन क्लासमध्ये शिकवतात? काही संबंध नाही ना. म्हणजे ज्या पद्धतीनं सारं जीवन जगायचं ती विद्याच कुठे शिकवली जात नाही. त्यासाठी धम्माची गरज आहे. हे शिकावंच लागतं. 1000 रुपये फी देऊन क्लासला जात असाल तर मी म्हणेल 10,000 रुपये फी देऊन इथे आलं पाहिजे. पण आहे कसं, इथे फुकट आहे ना, मग आम्हाला त्याची किंमत नाही, याची भानगड आहे. हे माणसाचं अज्ञान आहे. परत
जे शिकायचं ते शिकण्यास तो तयार नाही. ही आजच्या बौद्ध समाजाची मोठी पंचायत आहे की आजचा बौद्ध समाज शिकू इच्छित नाही, सुखाची विद्या घेऊ इच्छित नाही. तो बाबासाहेब शिकू इच्छित नाही, बुद्ध शिकू इच्छित नाही, ही त्याची अडचण आहे. हे कमजोरीतून बाहेर पडल्याशिवाय काहीही प्राप्ती होणार नाही, काहीही प्रगती होणार नाही. म्हणून ही जी बुद्धाची भाषा आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. आणि पुढे त्यांनी काय म्हटलं आहे पहा, तेवढं बघून आपण थांबूया. की कशामुळं होतं, हे दुःख कशामुळे निर्माण होतं आहे? तर रागाग्नीनं, द्वेषाग्नीनं, मोहाग्नीनं, जन्मजरा मृत्यू दुःख दौर्बलस्य या उपायास यांच्यामुळं सर्व इंद्रिय जळत आहेत. हे जाणल्यावरती हे भिक्षूंनो, प्रज्ञावान श्रेष्ठाच्या मनात उपेक्षा उत्पन्न होते, विरक्ती निर्माण होते. अरे हे गलत आहे, त्यापासून सावध राहिलं पाहिजे अशी भावना निर्माण होते. या उपेक्षेमुळे त्याच्या ठिकाणी रागाग्नी आदी विकार मावळतात. मग ही उपेक्षा निर्माण झाली की हे चुकीचं आहे, मग त्याचा राग शांत होतो आणि त्या विकाराच्या अभावामुळे तो मुक्त होतो. आणि मुक्त झाल्यावरती त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते. राग त्याचा थंड होतो. राग थंड झाल्यावरती त्याला सुख वाटायला लागतं. अरे मला तर सुख वाटतं आहे, मी त्या रागातून मुक्त झालो याची त्याला जाणीव होते. लोभाच्या बाबतीतच लोभ संपला, अरे लोभातून मुक्त झालो, मी शांत झालो, त्यातून त्या मुक्तीची जाणीव त्याला होते. म्हणून निब्बाणामुळे सुख कसे मिळते या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देताना बाबासाहेबांनी काय म्हटलं आहे पहा. एक सर्वसामान्य समजूत आहे, फार महत्त्वाचं वाक्य आहे. एक सर्वसामान्य समजूत आहे की माणसाला पुरेसे मिळाले नाही की तो दुःखी होतो. पुरेसं आपल्याला मिळालं नाही, पाहिजे तेवढं मिळालं नाही तर मनुष्य दुःखी होतो, अशी समजूत आहे. परंतु ही समजूत काही त्रिकाळ सत्य नाही. बाबासाहेब लिहिता येते ही समजूत कायमची खरी नाही. भोवती समृद्धी आणि संपन्नता असून सुद्धा मनुष्य दुःखी राहतो. भरपूर काही आहे सगळीकडे, अन्न वस्त्र निवारा साऱ्यांची मुबलक सोय आहे, कशाची काही कमी नाही. उदाहरणार्थ विजय माल्या, काही कमी नाही. सुखी आहे? सुखी आहे का तो? नाही सुखी. खायची कमी नाही, प्यायची कमी नाही, काही पिवो. राहण्याची कमी नाही, वस्त्र निवाराची कमी नाही, कुठे भटकायचं तर कसंही 10 विमानातून फिरू शकेल त्याची कमी नाही. परंतु सुखी आहे का? नाही सुखी. कुठलाही धनवान मनुष्य सुखी असत नाही. चंगळ करतो, चैन करतो, लोकांच्या डोळ्यात भरेल एवढा तो देखावा असतो. सुख अजिबात नसतं, आतमध्ये रिकामा असतो. कारण भावना काय असते? मिळावं मिळावं मिळावं, मिळत जातं, परंतु ती भावना काही शांत होत नाही, तो अग्नी काही शांत होत नाही, तो जळतच राहतो, आणखी मागणी करत राहतो, ही त्यातली भावना असते. म्हणून बाबासाहेबांचे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. एक सर्वसामान्य समजूत आहे की माणसाला पुरेसे मिळाले नाही की तो दुःखी होतो, परंतु ही समजूत काही त्रिकाळ सत्य नाही. भोवती समृद्धी आणि संपन्नता असून सुद्धा मनुष्य दुःखी राहतो. आणि मग कारण बाबासाहेबांनी सांगितलं महत्त्वाचं, दुःख हा लोभाचा परिणाम आहे. पाहिजे 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 ही भावना जी आहे त्या लोभातून दुःख निर्माण होतं. नाही मिळालं की दुःख, नाही मिळालं की दुःख, आणि हे दुःख सतत निर्माण होतं. दुःख हा लोभाचा परिणाम आहे आणि लोभ गरीब आणि श्रीमंत या दोघांच्याही जीवनाचा शाप आहे. इतकं उत्कृष्ट लिखाण बाबासाहेबांनी केलेलं आहे. लोभ हा गरीब आणि श्रीमंत दोघांच्याही जीवनाचा शाप आहे. हा विचार भिक्खूंना दिलेल्या एका प्रवचनात भगवान बुद्धाने स्पष्ट केलेला आहे. लोभाने लुब्ध, रागाने क्षुब्ध, मोहाने मूढ झाल्यामुळे माणसे स्वतःच्या व इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोळवू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवावी लागते. परंतु जर लोभ, राग, मोह यांचा पूर्ण विच्छेद केला तर मनुष्य स्वतःच्या दुःखानं दुःखी होत नाही, त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होत नाही अथवा मानसिक वेदना आणि पीडा अनुभवित नाही. आणि असे झाली की हे बंधूंनो,
ते हवेसे वाटणारे आणि आकर्षक आणि जे बुद्धिमान श्रावकांना शक्य आहे ते निर्वाण भविष्य जीवनात नव्हे तर ते इहजन्मी हस्तगत होऊ शकते. ही बाबासाहेबांनी निर्वाणाची केलेली अतिशय बारीक आणि सूक्ष्म मीमांसा आहे, अचूक मीमांसा आहे की हे विकार जोपर्यंत आपण आपल्या नियंत्रणामध्ये ठेवत नाही तोपर्यंत सुख मिळत नाही. आणि आजही सारा बौद्ध समाज या विकारांच्यामुळं एवढं वाईट जीवन जगतो आहे. प्रगतीचे मार्ग राहिले नाहीत. जे मिळवायचं ते मिळवण्याचे सुद्धा मार्ग राहिलेले नाहीत. सगळीकडे ईर्ष्या, मत्सर, द्वेष, लोभ यांनी माणसं पछाडलेली. लोभ आहे, नेतृत्वाचं असेल, काही मिळवण्याचं असेल, काही बनण्याचं असेल, काही होण्याचं असेल, लोभानं माणसं पछाडलेली आहेत. आणि आपला लोभ पूर्ण होण्यासाठी दुसऱ्याचा द्वेष करणं हाही आपोआप येणारा दुर्गुण आहे. द्वेषानं माणसं पसरलेली आहेत. म्हणून बौद्ध समाजात दोन चांगल्या माणसांचं पटत नाही. नेते एकत्रित येऊ शकत नाही, कारण प्रत्येकाचा द्वेष आहे. दुसऱ्या मलाच मिळालं पाहिजे, त्याला नको, मीच नेता असलं पाहिजे, तो नको. द्वेष आहे, त्या द्वेषामुळे ते एकत्रित येऊ शकत नाही. आणि लोभ आणि द्वेष याची त्यांना जाणीव नाही, त्यांचं अज्ञान आहे, त्याला मोह म्हटलेला आहे. एक गुंगी आहे, एक नशा आहे. ती नशा त्यांना कळत नाही. म्हणून हे तीन दुर्गुण असल्यामुळं बौद्ध समाजामध्ये ऐक्य कधी निर्माण होणार नाही. गोष्ट लक्षात घ्या, कधीच होणार नाही. हे नुसते वरवरचे देखावे आहेत, त्याला काही अर्थ नाही. मनुष्य माणसाशी जोडला जावा तो सद्गुणानं, चांगुलपणानं, नीतिनियमानं, तेव्हा ऐक्य होऊ शकतं. मनुष्य जोडला पाहिजे. वरवरच्या लोकांचं ऐक्य करून उपयोगाचं नाही. राजकारण्यांचं ऐक्य करणं म्हणजे मूर्खपणाचं आहे. ते स्वार्थानं पेटलेले आहेत, ईर्ष्येनं पेटलेले आहेत. निमित्तापुरतं ते एकत्रित येतील, आपलं काम झालं की पुन्हा जैसे थे. आहे काही समाजाला फायदा? समाजाला नाही, कोणालाच फायदा नाही. हा नुसता देखावा आहे. आणि या देखावापासून आपण दूर राहिलं पाहिजे. काही लक्षात येतं आपल्या? म्हणून बाबासाहेबांची मीमांसा फार महत्त्वाची आहे की हे राग, लोभ, द्वेष यांच्या बाबतीमध्ये सजग झाल्याशिवाय आपल्याला निर्वाण प्राप्त करता येत नाही. आणि निर्वाण आत्ता आपल्याला मिळू शकतं, त्याचे परिणाम आत्ता जाणवायला लागतात. नुसती मैत्री वाढली, एकमेकांबद्दल आपुलकी वाढली तर सहकार्य वाढेल. सहकार्य वाढलं, लोक एकमेकाला मदत करायला पुढे सरसावतील. त्या मदतीमधून तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी करता येतील. पण आज या समाजामध्ये सहकार्याचा अभाव आहे. का? एकमेकांबद्दल आपुलकीच नाही, त्याग करण्याची इच्छाच नाही. बुद्ध दानाची भाषा करतात. दान द्या, दुसऱ्याच्या दुःखामध्ये योगदान द्या, कमी करण्यासाठी योगदान द्या, सर्वांच्या सुखासाठी योगदान द्या, दान द्या तुम्ही. ही दानाची भावना आज आपल्याकडे समाप्त झालेली आहे. वर्गणी देणं म्हणजे दान देणं नव्हे. दान देऊन नाम कमवणं म्हणजे दान देणं नव्हे. तो धंदा झाला. मग मी तुला पैसे देतो, तुम्हाला प्रसिद्धी दे. लक्षात आलं आपल्याला? होल्डिंग लावले जातात. कोणी फालतू माणूस आपला फोटो छापवून ते लावतो. मला तर कधी कधी असं वाटतं त्या लोकांना ॲडवाईस करावा. काय? अरे बाबासाहेबांचा छोटा फोटो छापा, त्यांचं नावही छोटा, ते सर्वांनाच माहीत आहे ना. तुमचं नाव मोठं ठेवा आणि तुमचा फोटो मोठा छापा त्या होर्डिंगवरती. तुमची इच्छा ती आहे, आपलं नाव झालं पाहिजे, लोकांनी आपल्याला ओळखलं पाहिजे, आपल्याला प्रसिद्धी मिळाली पाहिजे, तर हा असं करायला नको का? हा इतका पागलपणा चालला आहे जगामध्ये, इतका पागलपणा. अहंकारानं, लोभापोटी, मला मिळालं पाहिजे ह्या हवेपोटी मनुष्य हे नाना प्रकारची गोष्ट. 1000 रुपये त्या याच्यासाठी होर्डिंगसाठी खर्च करतील, पण ते भिकाऱ्याला 1 रुपया दान द्यायचे नाहीत. ही प्रवृत्ती आहे लोकांची. दानाची भावनाच नाही. जे काही करायचं ते मिळवण्यासाठी, म्हणून जेवढा शो करता येईल तेवढा शो करायचा. ही जी वासना विकारांची गोष्ट आहे, याला हा बाबासाहेबांनी प्रामुख्याने इथे हायलाईट केलेलं आहे की हे आहे दुःखाचं कारण. आणि बौद्ध का बनायचं आहे? तर आम्हाला या सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त व्हायचं. व्यक्तिगत, सामाजिक, राजकीय, नैतिक सर्व. पण त्या बुद्ध धर्मालाच आम्ही बाजूला ठेवून जर सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असो तर आमच्यासारखे पागल लोक दुसरे कोणी नाहीत. आम्ही बाबासाहेबांना बेईमान झालो, आम्ही बुद्धाला बेईमान झालो, आणि त्यामुळं त्या बेईमानातून आम्ही आमचं फक्त नुकसानच करून घेतलेलं आहे. हे इतकं उघडपणे दिसत असताना
जर मनुष्य शिकत नसेल तर तो अज्ञानाच्या किती भयंकर आहारी गेलेला आहे हे आपल्या लक्षात येईल. अज्ञान महाभयंकर आहे. आणि मग पुढे म्हटलेलं आहे, माणसाला दग्ध करणारे आणि त्याला असुखी करणारे असे दुःखाचे मूळ कशात आहे हे वरील प्रवचनात सिद्ध होते. माणसाच्या रागद्वेषावर अग्नीचे रूपक योजून बुद्धाने येथे माणसाच्या असुखाचे परिणामकारक स्पष्टीकरण केलेले आहे. रागद्वेषाच्या अधीन होण्याने मनुष्य दुःखी होतो. राग द्वेष विकार म्हणजे मनुष्याच्या निब्बाण स्थितीपर्यंत पोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणाऱ्या शृंखला आहेत. ज्या क्षणी मनुष्य या विकारांपासून मुक्त होतो त्या क्षणी तो निर्वाणाचा मार्ग आक्रमू शकतो. भगवान बुद्धाच्या मते या विकाराचे 3 प्रकारचे वर्ग आहेत. पहिल्या वर्गामध्ये तृष्णेपासून विभागणारे कामुकता आणि लोभ हे विकार आहेत. कामवासना आणि लोभ पहिले विकार आहेत. नष्ट करणं अवघड आहे. ते अर्हतपदामध्ये नष्ट होतात. पण बुद्धाला काय म्हटलं की व्यवहारामध्ये कमी त्याच्यावरती नियंत्रण ठेवा, कंट्रोल ठेवा, भडकवू नका. त्याच्यात त्या आगीत भर घालून आणखी पेटवू नका, नियंत्रणामध्ये ठेवा. दुसऱ्या वर्गात वितृष्णेपासून उद्भवणारे घृणा, क्रोध, द्वेष हे विकार येतात. बौद्ध समाजामध्ये लोक किती द्वेष करतात एकमेकाचा, किती विरोध करतात एकमेकाचा. एकमेकाला पाण्यात मारणारे किती लोक आहेत. अरे शिकला काय तुम्ही? स्वतःच्या सुखाची विद्या शिकला नाही, दुसऱ्याच्या सुखाची शिकला नाही. नाव बाबासाहेबांचं घेतं, बुद्धाचं घेता, नुसता खोटेपणा आहे. शहाणपणा त्याच्यामध्ये काहीच नाही, कारण हे शिकायलाच तुम्ही तयार नाही. तिसऱ्या वर्गात अविद्येतून उद्भवणारे जडता, मूर्खता, मूढता हे दोष येतात. थोडक्यामध्ये हे निर्वाणाचं साध्य आहे. तर ही बुद्ध धर्माची मुख्य प्राप्ती आहे आणि हे या जीवनामध्ये होऊ शकतं. ऑटोमॅटिक कोणाला काहीही मिळत नाही. हा सृष्टीचा नियम आहे, कार्यकारण भाव आहे. ऑटोमॅटिक तिथे काहीच नाही. कारण घडलं की परिणाम होणार. कारण योग्य असेल तर परिणाम योग्य असेल, कारण चुकीचं असेल तर परिणाम चुकीचं असेल. हा सृष्टीचा नियम लक्षात घेऊन याचा विचार केला पाहिजे. लोभ असेल दुष्परिणाम होणारच. रोग क्रोध असेल, ईर्ष्या मत्सर असेल, दुष्परिणाम होणारच, टाळू शकत नाही तुम्ही. अज्ञान असेल दुष्परिणाम होणारच, टाळू शकत नाही तुम्ही. म्हणून त्या बाबतीमध्ये जागरूक होणं हे माणसाचं पहिलं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी बुद्धानं म्हटलं की माणसाचे डोळे उघडले पाहिजेत. म्हणून बुद्ध धर्माची सुरुवात कुठं होते? सम्यक दृष्टीपासून. फक्त भगवान बुद्ध या जगामध्ये असे आहेत की ज्यांनी माणसाला दृष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याला डोळस करण्याचा प्रयत्न केला. बघ, डोळे उघडून चाल, डोळे उघडून बघ, डोळे उघडून जग, ही बुद्धाची भूमिका आहे. बाकी कुणीही ते शिकवलेलं नाही. माना, स्वर्ग आहे की नाही विचारायचं नाही, देव आहे की नाही विचारायचं नाही, आत्मा आहे की नाही विचारायचं नाही. धर्मात सांगितलं ना, माना मुकाट्यानं आणि ते करत बसा. अशा तऱ्हेनं बाकीच्या सर्व धर्मांनी माणसाला अज्ञानामध्ये डांबून ठेवलेला आहे, जखडून ठेवलेला आहे. हा थोडासा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. बुद्धाशिवाय मानव समाजाला मुक्तीचा मार्गदर्शक दुसरा कोणीही नाही, हे निखालस सत्य आपण शिकलं पाहिजे. ते बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलं. म्हणून बाबासाहेबांचे आभार मानले पाहिजेत, उपकार मानले पाहिजेत आणि प्रामाणिकपणे या मार्गाचा अवलंब केला पाहिजे. तर तूत आपण इथेच थांबूया. जय भीम.